उमेदवार आलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पहिल्या दिवसापासून आमच्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न झाला. नाही, आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला नाही बऱ्याच देशाला कळालंय. त्रास देण्याचं काम, डमी उमेदवार उभं करण्याचं काम हे सगळ्यांनी बघितलंय ना. किशोर दराडे खरा असताना खोटा किशोर दराडे आणून उभा करायचा, नंतर प्रचार माध्यमाच्या माध्यमातून चुकीचा प्रचार करायचा, हे पहिल्यापासून त्यांचा 72% परंपरा आहे. आज सकाळी मतदान केंद्रामध्ये अधिकाऱ्यांना खूप झापलं, काय नाही मुळीच नाही. अधिक माझ्यावर तुमचे सगळे प्रसार माध्यमातील लोक होते, त्यांनी बघितलं कामकाज व्यवस्थित चाललं का, सगळ्याचे लोकप्रतिनिधी आहे का, एवढं चेक केलं. अधिकारी सरळ काम करताना झापायचं काही कारण नाही. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत त्या संपूर्ण आता गेल्या काही दिवसाचा प्रचार तुम्ही केला तर काय वाटतं एकंदरीत सगळं प्रतिसाद? मुळात असं आहे, मी 110% परत आमदार होणार आहे, त्यांना सगळ्यांना भीती वाटते, त्याच्यामुळे खोट्या आरोप करतात. ते मी गेल्या 6 वर्षापासून या मतदारसंघात प्रत्येक शिक्षकाबरोबर टच आहे. अनेक कामं ह्या मतदारसंघामध्ये केलेले. 1 वर्षात करोनाचा जर सोडला तर 5 वर्षापासून मी सातत्याने उत्तर महाराष्ट्र एवढा मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये 52 आमदार, 54 तालुके आणि 8 खासदार, 7 महानगरपालिका, एवढ्या शाळांना भेटी देणार पहिला महाराष्ट्रातला मी आमदार आहे. दुसरी गोष्ट, आमच्या शिक्षकांसाठी 100 आंदोलन करणारा पहिला मी आमदार. मी सरकारमध्ये असताना सुद्धा आमच्या शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलेला पहिला मी आमदार. मी स्वतःच्या पदर पैशाने खर्च करून आमच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना कशी मिळेल याच्यासाठी अहोरात्र मी प्रयत्न केले. अमरण उपोषण 16 दिवस केलं, आझाद मैदानाला आंदोलन केले, वर्धा ते नागपूर पायी दिंडी काढली, भिडेवाडे ते मंत्रालय पायी दिंडी काढली, असंख्य कामं केलेली मी. त्याच्यामुळे विरोधकांना टेन्शन निर्माण झाले आणि नवीन कोणीतरी यायचं आणि ह्या मतदारसंघात उभं राहायचं, त्यांना एक प्रश्नाचं उत्तर सुद्धा देता येणार नाही, सांगता येणार नाही. म्हणून मतदार आमचे खूप सुशिक्षित आणि हुशार आहे, ज्याला अनुभव आहे, जो कामाचा माणूस आहे, ज्याने शिक्षकांसाठी काय केलेलं आहे, अशालाच 1 नंबरची पसंत येईल. हे सगळे समोर असलेले हे सगळे शिक्षक मतदार, सगळे शिक्षक. थँक्यू.